संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील बातम्या का पाहतोस असा जाब विचारत लातूरमधल्या एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। ही मारहाण दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनीच केल्याचं कळतंय। या मारहाणीत धारूर मधला अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झालाय। सध्या त्याच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याचं झालं असं की सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात अशोक मोहिते हा बातम्या पाहत होता आणि त्याचाच राग हा या आरोपींना आला आणि हे आरोपी सुद्धा फरार आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याचं कळतंय। ही घटना घडल्यानंतर या प्रकरणातील फरार आरोपी वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांचा शोध घेतला जातोय। त्यांच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक त्यांच्या मागावर आहे। या दोघांवरही धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाची गंभीर दखल ही पोलिसांनी घेतली आहे आणि या संदर्भात पोलीस अधीक्षकांनी सुद्धा धारूर पोलिसांना सूचना केल्या आहेत आणि आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना झालंय। तरी याबाबत सांगायचं झालं तर या घटनेतील जे मुख्य आरोपी आहेत म्हणजे वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांचा संबंध हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मारेकरी आणि आरोपी कृष्णा आंधळे यांच्याशी असल्याचं कळतंय। कारण या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर कृष्णा आंधळेचा फोटो हा पोस्टला स्टेटसला ठेवल्याचं कळतंय। त्यामुळे बीडच्या मस्साजोगचं हे प्रकरण आणखी किती दिवस तापलेलं राहणार आणि या प्रकरणात आणखी काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।